कबूतरखाना बंदी संदर्भामध्ये उच्च न्यायालयामध्ये आता सुनावणी जी आहे ती पार पडली आहे। या सुनावणी दरम्यान पाहायला गेलं तर जो पूर्वीचा आदेश होता तोच कायम ठेवण्यात आलेला आहे। त्यानुसार कबूतरखानावरील बंदी आहे ती कायम ठेवण्यात आलेली आहे। त्यामुळे निश्चितच ज्या प्रकारे काल दादरमध्ये आंदोलन पाहायला मिळालं होतं त्या पार्श्वभूमीवरती आज जी सुनावणी होती ती अत्यंत महत्त्वाची जी आहे ती मानली जात होती। मात्र या सुनावणी दरम्यान पाहायला गेलं तर उच्च न्यायालयाचा जो पूर्वीचा आदेश होता तो कायम ठेवण्यात आलेला आहे। नेमका आजच्या सुनावणीमध्ये नेमकं काय काय घडलं हे आपण जाणून घेणार आहोत। साधारणतः आपण पाहतो ह्या सुनावणीमध्ये पूर्वीचा आदेश जो आहे तो कायम ठेवण्यात आलेला आहे। न्यायमूर्ती आणि न्यायाधीशांमध्ये युक्तिवाद जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळाला। मात्र एकंदरीत पाहायला गेलं तर उच्च न्यायालयामध्ये जो पूर्वीचा आदेश आहे तो मात्र कायम जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे। साधारणतः आपण पाहतो ॲनिमल वेलफेअर असोसिएशनने आपलं उत्तर जे ते कोर्टात दाखल केलं होतं। त्यानंतर कबुतरांना खायला घालण्याची नियमावली कोर्टात सादर केली गेली। मुंबई महापालिकेचे प्रतिज्ञापत्र सुद्धा सादर करण्यात आले। पुरातत्व विभागाचे अधिकारी विठ्ठल यादव यांनीही कबूतरखाना ऐतिहासिक असल्याने त्यांचे म्हणणेही दाखल केले। कोर्टात आधी डॉक्टरांचा अहवाल वाचून दाखवण्यात आला, त्यानंतर कोर्टाने महत्त्वाची टिप्पणी केली। आम्ही डॉक्टरांच्या अहवालावर आधारित कबूतरखाने बंद करण्याचा निर्णय दिला होता, तरी याच्या विरोधात जाऊन सरकारला निर्णय घ्यायचा असेल तर सार्वजनिक आरोग्याचं काय, असा सुद्धा सवाल यावेळेला सुनावणी दरम्यान उपस्थित करण्यात आला। शिवाय तिथून हजारो लोक रोज प्रवास करतात, त्यांच्या आरोग्याचं काय, असा सुद्धा सवाल आजच्या या सुनावणी दरम्यान उपस्थित करण्यात आला। दरम्यान साधारणतः पाहायला गेलं तर सर्वसमावेशक निर्णय जे असतात सार्वजनिक आरोग्य आणि देशाच्या प्रत्येक नागरिकाच्या हिताचं असायला हवेत असे आमचे उद्दिष्ट होते। काही ठराविक लोकांसाठी त्यांच्या सोयीचा निर्णय घेतला जाऊ शकत नाही, असं सुद्धा कोर्टानं म्हणणं आजच्या सुनावणीमध्ये म्हटलेलं आहे। साधारणतः सरकार जर याविरोधात जाऊन निर्णय घेत असेल तर त्यांनी तसं करावं। एखाद्याची प्रकृती किती बिघडू शकते की त्याचं फुफ्फुस बदलावं लागू शकतं असा सविस्तर तपशील वैद्यकीय अहवाल सांगतो। या बाबी समजून घेऊनच आम्ही निर्णय दिला होता, असं सुद्धा न्यायालयानं आजच्या सुनावणी दरम्यान म्हटलेलं आहे। दरम्यान पाहायला गेलं तर लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा सर्वाधिक धोका आहे, असं सुद्धा कोर्टानं आजच्या या सुनावणी दरम्यान म्हटलं आहे। दरम्यान आपण पाहतो की वैद्यकीय क्षेत्रात तज्ज्ञ नाही म्हणून त्या तज्ज्ञांचा अहवाल मागवला होता, त्यामध्ये नागरिकांचं आरोग्य यामुळे किती धोक्यात येऊ शकतं त्याची सविस्तर माहितीसुद्धा दिलेली आहे। या सगळ्या प्रकरणाला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न करू नका, आम्ही ही अडचण सोडवायला बसलो होतो, असं सुद्धा कोर्टानं आजच्या सुनावणी दरम्यान म्हटलेलं आहे। दरम्यान महापालिकेकडून सकाळी 6 ते 7 या दरम्यान कबूतरांना अन्न पाणी देण्याची मुभा द्यावी अशी विनंती करण्यात आल्याची माहिती सध्या समोर येते। मात्र या संदर्भामध्ये आपण पाहतोय सध्या न्यायालयाकडून सध्या एकंदरीत पाहायला गेलं तर पूर्वीचा जो आदेश आहे तो मात्र सध्या कायम ठेवण्यात आलेला आहे। दरम्यान पाहतोय आपण साधारणतः पूर्णपणे पाहायला गेलं तर कबूतरांना अन्न पाणी देण्याची बंदी ही कायम ठेवण्यात आलेली आहे आणि देशात नागरिकांचं आरोग्य हे सर्वात महत्त्वाचं असं कोर्टानं निरीक्षण दिलेलं आहे। तसंच कबूतरखानावरील बंदी ही कायम आहे। सरकार कबूतरखाना संदर्भात समिती स्थापन करणार आहे, या समितीच्या अहवालानंतर पुढची भूमिका घेतली जाईल असं सुद्धा आजच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाचं म्हणणं होतं। दरम्यान या समितीमध्ये जी महत्त्वाचं आपण पाहतो या समितीमध्ये तज्ज्ञ मंडळींचा समावेश असणार आहे, ज्याच्यामध्ये आपण पाहतोय की तज्ज्ञ असणार आहेत। त्यामुळे नेमकं या तज्ज्ञांचा अहवाल आता या कबूतरखाना संदर्भात काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान या सगळ्यावरती आता पुढील सुनावणी बुधवारी पार पडणार आहे, त्यामुळे पुढील सुनावणी अंती नेमकं काय घडतं, कबूतरखाना संदर्भात निकाल काय येतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन अवधेश कोहलीसह मी वैभव पाटील, मुंबई।